काँग्रेस पक्षाचा एबी फॉर्म भरलेला नाही, पण काँग्रेस पक्षाचा जो काही कुठल्याही पक्षाचा निवडणुकीच्या काळातला जेव्हा एबी फॉर्म जोडला जातो हा शेवटच्या क्षणालाही देऊ शकला जातो आणि म्हणून 19 तारखेपर्यंत 3 वाजेपर्यंत मुदत आहे। त्यांनी माझ्या माहितीने 2 अर्ज भरलेले, ते काँग्रेस पक्षाच्या असं म्हणून भरलेला आहे आणि एक अपक्ष म्हणून अर्ज भरलेला आहे। काय बदल होईल असं वाटते का, म्हणजे काही पर्याय आहे का? नाही, आता बदल होईल की नाही हे मी जाणत नाही, कारण आता राज्याच्या आणि देशाच्या काँग्रेस पक्षाच्या आमच्या ज्येष्ठांची ही जबाबदारी आहे। ही सूचना आदरणीय नाना पटोले साहेब, आदरणीय बाळासाहेब थोरातजी, आदरणीय रमेश चेन्नीतालाजी, आदरणीय के.सी. वेणुगोपालजी या सर्व वरिष्ठ नेत्यांनी आता जिल्ह्यातल्या आम्हा तमाम नेत्यांना दिलेली आहे की महाराष्ट्राच्या हितासाठी, महाविकास आघाडीचा धर्म म्हणून महाराष्ट्राच्या जनतेच्या संरक्षणासाठी, महाराष्ट्राच्या जनतेच्या विकासासाठी महाविकास आघाडी धर्म पाळायला पाहिजे। ही सूचना आम्हाला काल आलेली आहे। आम्ही आमच्या भावना त्यात काय आहेत त्या मांडलेल्या आहेत, पण थोरात साहेबांनी ह्या सूचना आम्हाला कालपासून दिलेल्या आहेत। लोकशाही आहे, लोकशाही आहे। लोकशाहीमध्ये या देशात कोणी निवडणुका लढू शकतो। विशाल पाटील हे माझ्या माहितीप्रमाणे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, काँग्रेसचे उपाध्यक्ष आहेत, वसंतदादा पाटलांचे नातू आहेत, ज्यांनी कधीच काँग्रेसची बेईमानी केली नव्हती। उमेदवारी हा वेगळा विषय आणि मला असं वाटतं की ती जी परंपरा आहे काँग्रेसची, त्या परंपरेला तोडून ते कुठे काही वेगळी भूमिका घेणार नाही। विशाल पाटील हे एक चांगले कार्यकर्ते आहेत, नक्कीच आम्ही त्यांच्याशी परत संवाद साधण्याचा प्रयत्न करू। सांगली नैसर्गिकच आमची जागा आहे, ती वस्तुस्थिती आहे, आमचा उमेदवार आहे, परंपरा ती आहे, त्यामुळे आम्हाला मिळावी ही अपेक्षा होती। त्यामुळे कार्यकर्त्यांची भावना असणं साहजिक आहे, परत त्या पद्धतीनं संयमानं कार्यकर्त्यांनी राहून महाविकास आघाडीशी संलग्न काही गोष्टी कराव्यात। अजूनही विशाल पाटलांशी आम्ही बोलू। काँग्रेस काही गोष्टी आज गरज आहे, देशाला गरज आहे लोकशाही करता, राज्यघटना वाचवण्याकरता, आणि भारतीय जनता पक्षाचं जे असं क्रूर अशा पद्धतीचं सरकार आज दुर्दैवानं देशावर आलेलं आहे, ते घालवण्याची गरज म्हणून काही ठिकाणी काँग्रेसनं अशा थोड्या तडजोडी कराव्या लागल्या।